श्री स्वामी समर्थ. आज ना अदितीचे बाबा घरून काम करत होते, तर मस्त असा डाळ पालक केलेला आहे आणि त्याच्याबरोबर गरमागरम अशा भाकरी. तर इथं सर्व जेवण माझं तयार झालेलं आहे दुपारचं. तर मस्त डाळ पालक, त्याच्यावरती थोडंसं मी तेल घेतलेल्यावरून मला खूप आवडते गरमागरम भात, शेंगदाण्याची चटणी, थोडे पापड तळलेले आहे, तोंडी लावण्यासाठी टोमॅटो, कांदा, तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता. त्याच्यानंतर मुलींचा टाईम झाला, त्यांना आणायला जायचं होतं. त्यांना घेऊन आली किंडरगार्टन आणि स्कूलमधून. आणि तुम्ही बघू शकता खूप छान एक असं झाड इथं रस्त्यामध्ये आहे, ते भरलेलं होतं पूर्ण फुलांनी. मुलींचं सर्व आवरून आम्ही निघालो आमच्या गार्डनमध्ये. गार्डनमध्ये गेल्यानंतर ना आमच्या जी गार्डनची झाड आहे ती पण खूप छान अशी भरलेली होती. चेरीच्या झाडाला पण खूप छान असे मस्त फुलं आलेले होते. त्याच्यानंतर तुलीप पण आमचे मस्त उमललेले होते. आणि इथं मी कांदा, हरभरे हे सर्व लावलेलं आहे गार्डनमध्ये. ते खूप छान असं निघून आलेलं होतं, कारण आता इथं जर्मनीमध्ये वातावरण बदलत चाललेलं आहे, ऊन पडते, त्याच्यामुळे गार्डनची जी काही मी लावलेलं होतं ना ते सर्व छान असं निघालेलं होतं. आपण पेरलेलं जेव्हा निघून येते ना तेव्हा तो एक आनंदच वेगळा असतो. आणि माझ्याबरोबर ना अदिती पण खूप खुश झाली होती. सर्व बघून तिला खूप भारी वाटत होतं की अम्मा तू जे जे लावलं ना ते सर्व निघून आलं. तर इथं मस्त चेरीचे, पेरचे फुलं उमललेली आहे आणि काही दिवसांनी याला आता मस्त फळं पण येणार आहे. तर सर्व झाडांना पाणी वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. तर आमच्या गार्डनच्या आजूबाजूचा हा परिसर आहे, थोडं शेत आहे. लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, बाय बाय.